नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। मनवेलपाड़ा रानवे तालाब बहुजन विकास अघाड़ी द्वारा त्रिपुरारी पूर्णिमा निर्मित दीपोत्सव कार्यक्रम आयोजन किया गया। यह आयोजन बहुजन विकास अघाड़ी लोक नेता अध्यक्ष हितेन ठाकुर, प्रथम महापौर राजीव पाटिल, प्रथम महिला महापौर सौ प्रवीणा हितेन ठाकुर, आमदार क्षितेश ठाकुर के मार्गदर्शन में त्रिपुरारी पूर्णिमा निर्मित बुधवार 5 नवंबर को शाम 6 बजे दीपोत्सव आयोजन किया गया। इसी तरह खडप्पा तालाब नारायण नगर फूलपाड़ा में 6 बजे शाम को दीपोत्सव कार्यक्रम किया गया। इस कार्यक्रम के आयोजक अजीव पाटिल, संगठक सचिव, माजी अस्थाई समिति सभापति, माजी नगर सेवक विलास बंधु चोरगे, माजी नगर सेविका सौ प्रतिमा सचिन पाटिल, माजी नगर सेविका प्रतिभा किशोर पाटिल, समाज सेवक निषाद चोरगे, किशोर पाटिल, कल्पक पाटिल, धनंजय झा। कार्यक्रम में उपस्थित रहे माजी नगर सेविका चिरायु मैडम, वरिष्ठ भालचंद्र पाटिल, प्रणव चौधरी, तानाजी दत्तो, मंदार किनी, धवल चोरगे, झोपड़पट्टी सेल अध्यक्ष प्रदीप मिश्रा, संजय केवट, वालू मिंडरे, गुड्डू गुप्ता, महिला मंडल रणनागिनी अध्यक्ष नंदा मैडम आज पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित रहकर कार्यक्रम सफल बनाया। फुलवारी समाचारों का खास खबर में सगळ्यांचे मनापासून आभारी। राज्यातला सण असू दे जो या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो, जशी आता छठ पूजा झाली तसाच हा देव दिवाळीतला एक प्रकार आहे। दिवाळी संपत चाललेली आहे, त्याचं हे सुचिन्ह असतं। दिवाळी संपता संपता अनेक सण येऊन जातात, आपण ते सर्व सण साजरा केले। एखादं चिरट राक्षाच्या नावाने फोडण्यापासून अंगाला सुगंधी उठणं लावून बळीराजाची प्रतिष्ठापना करून भाऊबीजेचं औक्षण करून आपण प्रत्येक दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला। आपण त्या ठिकाणी जातपात पाहिली नाही। आपले मुस्लिम बांधव त्यांच्या घरी कित्येकांनी फराळ पाठवला असेल, ख्रिश्चन भगिनी आपली माया डिसा आहे इकडे, तिच्या घरी गेला असेल, कोण मुस्लिम असतील आपले मित्र, तर ही दिवाळी पक्षाच्या वतीने जे काय करता येईल ती करत राहिली। आणि त्यातलाच हा शेवटचा हा जो सण आहे त्याची सुरुवात झाली तो म्हणजे तुळशी विवाह। आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे खास करून महाराष्ट्राच्या या रांगण्या भूमीमध्ये हा तुळशी विवाहाचा सण मोठ्या उत्साहात आणि जोशात आणि जल्लोषात साजरा केला जातो, कारण की तुळशी विवाह झाल्यानंतरच महाराष्ट्रातल्या विवाहाला सुरुवात होते। तुळशी विवाह आजच सुरू आहेत, उद्यापासूनची पहिली तारीख निघेल लग्नाची, आणि मग आयुष्यातील आपल्या जोडीदारावर आपल्या संसाराची स्वप्न रंगवत आपण हा तुळशी विवाह साजरा करत असताना आज त्रिपुरा पौर्णिमा आली। या ठिकाणी पंथीच्या आरसामध्ये त्रिपुरा पौर्णिमा लिहिलेलं गेलेलं आहे। या त्रिपुरा पौर्णिमेचा एक विशिष्ट असा हेतू असतो, जे काय स्तोत्र आहे, जलस्तोत्र असेल, अग्निस्तोत्र असेल, असे कित्येक स्त्रोत या जीवनामध्ये निसर्गाने निर्माण करून ठेवलेले आहेत। पाण्याचं रक्षण करा, अग्नीचं रक्षण करा, धान्याचं रक्षण करा। आणि या त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्ताने आपण जे जेवढे महाराष्ट्रामध्ये तलाव आहेत, खास करून सार्वजनिक तलाव, या तलावावर आपण मोठ्या भक्तिभावाने जास्त संख्येने महिला येतात। त्या तलावाला जर पायऱ्या असतील तर पायऱ्याच्या भोवती किंवा पायऱ्या नसल्या तर त्या कडेकडेने
हजारो पणत्या लावल्या जातात आणि त्याचं विहंगम दृश्य जर पाहायचं असेल तर आता टी व्हीवर 9 वाजता दाखवलं जाईल. गंगा नदीवर काय चाललं आहे, यमुना नदीवर काय चाललं आहे, गोदावरी नदीवर काय चाललं आहे. किती लाखो लोक आज पणत्या पेटवतील, प्रज्वलित करतील आणि त्रिपुरारी पौर्णिमेला आपण नमस्कार करू. हे आजचा दिवाळीचा सण आपण या ठिकाणी समाप्त होतो याची सूचना देत असतो. या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की या संस्कृतीमध्ये ती हिंदू संस्कृती म्हणा, भारतीय संस्कृती म्हणा, यूपी म्हणा, बिहार म्हणा, महाराष्ट्र म्हणा, की आई ताताला जेव्हा ती परिपक्व होते, आई मॅच्युअर्ड होते, त्यावेळेला ती आपलं हे जे काय सौंदर्य आहे समाजाचं, आपल्या जातीचं, आपल्या धर्माचं जे काय रीतिरिवाज ती आपल्या मुलीकडे सुपूर्द करते की बाबा भय आता मी वार्धक्याकडे चालली आहे, माझ्या ज्याने कमरेने वागता येत नाही, मला जास्त पळता येत नाही. जसं सतीचं वाण आहे तसं हे जे वाण आहे ती आपल्या मुलीच्या स्वाधीन करते, मुलीला शिकवते. याच्यात लाजण्यासारखं काय नाही आहे. व नटून थटून त्या दिवशी त्या तलावावर गेला पाहिजे. जिकडे तिकडे तलाव असेल, काही ठिकाणी विहिरी आहेत, लोक प्रदक्षिणा घालतात. आज आपण प्रदक्षिणा घालू का न घालू, कारण की काळो काय दिसत नाही थोडं काय, परंतु दीप प्रज्वलन झाल्यानंतर त्या तलावाला ज्याला जमेल तसं कमीत कमी 3 फेऱ्या मारत असतात. आपल्या गृहाच्या सौख्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यातील सर्व आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण त्या तलावाला फेऱ्या मारून त्या त्रिपुरारीच्या निमित्ताने ईश्वराला प्रार्थना करत असतो. आणि त्यातलाच भाग म्हणून आपल्या पक्षाने लोकनेते यतींद्र ठाकूर असेल, क्षितिजी ठाकूर असेल, नाना असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून प्रवीणाताई असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला अशा प्रकारची संस्कृती कायम टिकवण्याचं काम करायचं. याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही आहे. म्हणून आपण सर्वांना बोलवलं होतं, कारण की हिंदूंनी प्रथम एकत्र आले, मग ते राजकारण बघून इलेक्शन आहे तेव्हा बघेल. परंतु हा धनंजयचा सण आहे, हा प्रतिभाचा सण आहे, हा प्रदीपचा आहे, आपण वाटले गेलो. त्यामुळे आज बघा या एवढ्या इमारतीमध्ये कमीत कमी 1000 लोक कुटुंब असतील, म्हणजे 4000 जण पकडलं तर एक स्त्री 2 स्त्री पकडलं तरी 2000 महिला सहज उपलब्ध. आज इकडे आपण किती जण आहोत याचा विचार महिलांनी करायचा. बोलण्याचं काम आमचं आहे, ते टिकवण्याचं काम आमचं.